नमस्कार, मैं हूं नंद कुमार शर्मा के टुडे न्यूज में आपका स्वागत है। महिला आघाड़ी के महामंत्री तथा माजी नगर अध्यक्ष सौ विजयालक्ष्मी अरुण डोहे, इन्होंने महिलाओं को अपने विचारों से संबोधित किया है कि जो भी सरकार की योजना है आपके पास पहुंचाने का काम कर रहे हैं हम। राज्य शासन की योजना, केंद्र शासन की योजना, कामगार योजना है, इस प्रकार की योजनाओं को लाकर हम लोग भारतीय जनता पार्टी के द्वारा महिलाओं तक पहुंचाने का काम कर रहे हैं। इस प्रकार महिला आघाड़ी के महामंत्री तथा माजी नगर अध्यक्ष सौ विजयाताई डोहे, इन्होंने अपने विचारों में बताया गया है। आपल्या सरकारने महिलांच्या कल्याणासाठी, उत्थानासाठी असंख्य योजना राबविल्या असून त्याचा लाभ कोट्यावधी महिलांना होतो आहे। लाडकी बहीण योजना आहे, मुलींना मोफत शिक्षण आहे, राज्य शासनाच्या योजना, केंद्र शासनाच्या योजना आहे। आपल्याला आपल्या महिला भगिनींसाठी भरपूर साऱ्या योजना या ठिकाणी सरकार देत आहे। तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे, आता नुकताच राज्य सरकारने घोषित केलेला निर्णय लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना यामध्ये माझ्या उपस्थित जास्तीत जास्त भगिनींनी फॉर्म भरले आहे आणि काही भगिनींना त्यांच्या खात्यात पैसे गोळा झाले आहे आणि काही भगिनींना पैसे गोळा व्हायचे आहे। तर या ठिकाणी आमचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आता जो लाडकी बहीण योजनेचा जो योजना जी झाली आहे त्यामध्ये अनेक भगिनींनी फॉर्म भरले आहेत। तसेच आम्ही या गडकापूर शहरामध्ये, कोरपणा तालुक्यामध्ये महिलांसाठी अनेक विविध तऱ्हेच्या योजना राबवत असतो आणि त्या योजना सक्सेस होत असतात। भाऊ, आपलं सांगू इच्छिते, आपण या लाडकी बहीण योजनेचे विधानसभेचे अध्यक्ष आहात आणि आमच्या सर्व महिला भगिनींतर्फे मी आपणास विनंती करते की काही महिलांचे जे पैसे आलेले नाही आहेत त्यासाठी आपण प्रयत्न करावे। तसेच आपल्या कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्यामुळे मी भरपूर वेळ काही घेणार नाही, पण प्रास्ताविक म्हणून